स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामी आई चरणी प्रार्थना. तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण हो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी चरित्र सारामृताचे 11 किंवा 21 दिवसांचे पारायण कसे करावे. श्री स्वामी समर्थांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार. तर आज आपण एका अतिशय पवित्र आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण कसे करावे आणि ज्यांना वेळ कमी आहे त्यांच्यासाठी 11 दिवसाचे पारायण कसे करावे. दरवर्षी गुरुपौर्णिमा जवळ आली की अनेक स्वामी भक्तांच्या मनात एकच प्रश्न असतो की या पवित्र काळात आपण स्वामीसाठी नेमकं काय करावं जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर अखंड राहील आणि आपला जीवन प्रवास हा सुखकर होईल. याचंच एक सुंदर उत्तर आहे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नेमकं काय, पारायण म्हणजे काय आणि ते का करावं, 21 पारायणाची पद्धती आणि 11 दिवसांच्या पारायणाची पद्धती, पारायण करताना पाळायचे नियम आणि यासाठी लागणारी पूर्वतयारी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात प्रत्येक टप्पा हा अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. अजून चला तर बघूया. सगळ्यात आधी समजून घेऊया स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नेमकं काय. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अफाट शक्तीने भरलेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील लीला, यांचा उपदेश आणि त्यांनी भक्तांना दिलेला आधार यांचे वर्णन आलेलं आहे आणि हा एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथाचं पारायण केल्यावर मन अगदी शांत होतं, श्रद्धा दृढ होते आणि स्वामींच्या अस्तित्वाची अनुभूती आपल्याला येऊ लागते, असं स्वामी भक्त सांगतात. हा ग्रंथ अनेक अध्यायामध्ये विभागलेला आहे आणि प्रत्येक अध्यायात स्वामींच्या जीवनातील एक वेगळी घटना, वेगळी शिकवण आलेली आहे. आता पारायण म्हणजे काय, तर हे समजून घेऊया. पारायण म्हणजे एखादा पवित्र ग्रंथ ठराविक काळात सलगपणे आणि श्रद्धेने संपूर्ण वाचन करणं याला पारायण असं म्हणतात. पारायण हे नुसतं वाचन नाही, तर ते एक साधना आहे, ज्यात मन एकाग्र करून भक्तिभावाने या ग्रंथातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ आत्मसात करायची असते. गुरुपौर्णिमा या वर्षी 29 जुलै रोजी आहे आणि याच पवित्र दिवशी आपण हे पारायण पूर्ण करून स्वामी आई चरणी अर्पण करणार आहोत. त्यामुळे 21 दिवसांचं पारायण करायचं असेल तर 29 जुलैच्या 21 दिवस आधीपासून सुरुवात करा आणि 11 दिवसाचं पारायण करायचं असेल तरीही 29 जुलैच्या 11 दिवस आधीपासूनच सुरुवात करा, म्हणजे बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण होईल. आता प्रश्न असा पडतो की गुरुपौर्णिमेपर्यंत हे पारायण का करावं. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुतत्वाला वंदन करण्याचा दिवस आहे आणि स्वामी भक्तासाठी तर अत्यंत पवित्र दिवस आहे. स्वामी समर्थ हेच गुरु स्वरूप आहेत. या पवित्र काळात त्यांच्या चरित्रांचं पारायण केल्याने आपण त्यांच्याशी अधिक जवळीक येतो, त्यांचे उपदेश मनात रुजवतो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी या पारायणाची सांगता करून स्वामींना कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो. असं केल्याने मन प्रसन्न होतं आणि आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मिळते, असा अनेक स्वामी भक्तांचा अनुभव आहे. चला तर बघूया 21 पारायणाची पद्धती नेमकी कशी आहे. इथे 21 पारायण म्हणजे संपूर्ण ग्रंथाचं 21 वेळा वाचन असं नाही, तर 21 दिवसात ग्रंथाचं सलग पारायण अशा अर्थाने घेतलं जातं. म्हणजे गुरुपौर्णिमेच्या 21 दिवस आधीपासून रोज ग्रंथातील ठराविक भाग वाचून गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण ग्रंथाचं वाचन पूर्ण करायचं असतं. यासाठी सगळ्यात आधी ग्रंथातील एकूण अध्याय मोजून घ्या आणि ते 21 दिवसामध्ये समान भागात विभागून घ्या, म्हणजे रोज ठराविक अध्याय वाचून 21 दिवसात संपूर्ण ग्रंथ पूर्ण होईल अशी सोपी विभागणी करा. ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, ज्यांना 21 दिवस शक्य नाहीत, त्यांच्यासाठी 11 दिवसांच्या पारायणाची पद्धती ही तितकीच फलदायी मानली जाते. यात संपूर्ण ग्रंथ 11 दिवसामध्ये विभागून वाचला जातो. यासाठी रोज थोडा जास्त वेळ द्यावा लागतो, पण भक्तिभाव आणि श्रद्धा तेवढीच महत्त्वाची असते.
तुम्ही तुमच्या वेळेनुसार 21 दिवसांची पद्धत निवडा किंवा 11 दिवसांची पद्धत निवडा. दोन्ही पद्धतीमध्ये मूळ उद्देश एकच आहे. फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने नियमितपणे ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि गुरुपौर्णिमेला स्वामींचरणी अर्पण करायचं आहे. आता पारायण सुरू करण्याआधी काही पूर्वतयारी करून घेऊया. सगळ्यात आधी स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वच्छ आणि सुस्थित असल्याची खात्री करा. ग्रंथ ठेवण्यासाठी एक स्वच्छ पाट किंवा जागा उंच निवडा, जिथे तो व्यवस्थित ठेवता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे पारायणासाठी घरातील शांत आणि स्वच्छ जागा निवडा, जिथे रोज न चुकता तुम्हाला बसता येईल. तिसरी गोष्ट म्हणजे पारायण सुरू करण्याआधी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा आणि पूजा करा. पारायण करण्याचा संकल्प मनात स्पष्टपणे करा. गुरुपौर्णिमेपर्यंत मला पारायण पूर्ण करायचं आहे असा दृढ निश्चय मनात करा. आता रोजची पारायणाची पद्धती कशी करावी ते समजून घेऊया. रोज सकाळी स्नान करून स्वच्छ आणि शांत मनाने पारायणासाठी बसा. सुरुवातीला दिवा लावा आणि हात जोडून स्वामींना प्रार्थना करा. स्वामी, आजचं हे पारायण मी आपल्या चरणी अर्पण करते. कृपया माझ्याकडून ते पूर्ण भक्तिभावाने घडून घ्या. त्यानंतर त्या दिवसाचे अध्याय शांत चित्ताने आणि स्पष्ट उच्चारात वाचा. वाचताना घाई करू नका. प्रत्येक शब्द आणि प्रत्येक ओळ ही मनात उतरू द्या. वाचन पूर्ण झाल्यावर हात जोडून स्वामींचे आभार माना आणि पुढच्या दिवसाच्या पारायणासाठी मनात संकल्प करा. पारायण शक्यतो रोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्यात सातत्य राहतं. आता आपण पारायण करताना पाळायचे नियम. सगळ्यात पहिला नियम म्हणजे नियमितता. ठरवलेल्या दिवसात एकही दिवस खंड पडू देऊ नका. जर काही अपरिहार्य कारणाने खंड पडलाच तर पुढच्या दिवशी दुप्पट भाग वाचून तो भरून काढण्याचा प्रयत्न करा. दुसरा नियम म्हणजे शुद्धता. पारायणाच्या काळात शरीर, मन दोन्ही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. तिसरा नियम म्हणजे एकाग्रता. वाचताना मन इतरत्र भटकू देऊ नका. ग्रंथातील कथेत आणि उपदेशात मन गुंतवा. चौथा नियम म्हणजे ग्रंथाचा आदर करा. ग्रंथ जमिनीवर थेट न ठेवता स्वच्छ कापडावर किंवा पाटावर ठेवा आणि हात स्वच्छ असतानाच ग्रंथाला स्पर्श करा. पाचवा नियम म्हणजे सात्विक आहार घ्या. सात्विक विचार या संपूर्ण काळात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि इथे एक गोष्ट स्पष्ट सांगणं गरजेचे आहे. हे पारायण श्रद्धा आणि मनशांतीसाठी आहे. आपल्या आयुष्यातील वैद्यकीय, आर्थिक किंवा इतर गंभीर अडचणी असतील तर त्यासाठी योग्य तज्ञांचा सल्ला घेणं तितकंच आवश्यक आहे. पारायण ही श्रद्धेची आणि मनाच्या स्थैर्याची साधना आहे. ती त्या प्रयत्नांना पूरक आहे, पर्याय नाही. आणि हे पारायण पूर्णपणे ऐच्छिक आहे. ज्यांना यात मनापासून श्रद्धा आहे त्यांनीच ते करावं. अनेक स्वामी भक्त सांगतात की गुरुपौर्णिमेपर्यंत असं पारायण पूर्ण केल्यावर त्यांना एक वेगळीच मनशांती अनुभवायला मिळाली. रोजच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण स्वामींच्या सानिध्यात घालवल्याने मन हलकं झाल्यासारखं वाटतं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायण पूर्ण झाल्यावर एक वेगळंच मनाला समाधान मिळतं, असं अनेक स्वामी भक्तांना सांगितलेलं आहे. तुम्ही हे पारायण केलं तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. या गुरुपौर्णिमेला फक्त एक पारायण पूर्ण करू नका, तर स्वामींच्या उपदेशांनी आपल्याला रोजच्या आयुष्यात उतरवण्याचाही संकल्प करा. स्वामी नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही, तर हा एक मोठा खूप आधार आहे. हे वाचायचं नाही तर मनात कायम जपायचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं स्वामी चरित्र सारामृत म्हणजे काय, पारायणाचं महत्त्व, 21 दिवसांचं आणि 11 दिवसांच्या पारायणाची पद्धती, पारायण करताना पाळायचे नियम आणि तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार यातील एक पद्धत निवडून चला आजपासून पारायणाला सुरुवात करू शकता. संपूर्ण श्रद्धेने आणि नियमितपणे केलं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच एक वेगळं समाधान आणि मनाला शांती अनुभवायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.